चल ठीक आहे 1 2 3 स्टार्ट. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतान. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. मी आहे तनुजा. मी आहे आनंद. तर तुम्ही गेल्या सिरीजला इतकं प्रेम दिलं, तुम्हाला सिरीज आवडली आणि आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्स कमेंट्सने. वाचून आणि आम्हाला 1-2 कमेंट अशा पण आल्या होत्या. त्या काय आल्या होत्या मी त्या ब्लॉगच्या मध्ये मध्ये तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आहे, तर मी तुम्हाला तेव्हा सांगते. ओके, तर चला फटाफट आपण आपला पहिला ब्लॉग स्टार्ट करूया की आज नक्की काय झालं होतं. तर लास्ट ब्लॉग जो होता तो आपण सोडलेला होता की ते कोण अनोळखी 2 माणसं होते जे आम्हाला बोलले की तुमची गाडी साईडला घ्या. आनंद गाडे ऍक्च्युली खूप घाबरलो होतो त्या टायमिंगला, कारण की आम्हाला काही सुचतच नव्हतं की आम्ही त्याला काय बोलायचं आणि काय नाही. हा. पण आम्हाला 101% डाऊट आलाच होता की हे गाडीवालेच आहेत. गाडीवाले आम्हाला म्हणजे पहिला जर आवाज आला ना आम्हाला काय वाटलं की पोलीस हवालदार आहेत, पण जेव्हा आम्ही मागं वळून बघतो तर 2च माणसं होते आणि ते एका बाईकवर आमचा पाठलाग करत आले होते. आम्ही गाडी साईडला घेतली, आम्ही गाडीवरून खाली उतरलो. ते आम्हाला असं बोलले की आनंद गाडे तुम्हीच ना. म्हटलं हो. तर ते बोलले तुम्ही कुठे चाललात? म्हटलं आम्ही आमच्या गावाला चाललोत. म्हटलं आमचा देवदेव आहे, म्हटलं तिकडे चाललोत. तर तो फ्रेंड्स आम्हाला असं बोलला की तुम्ही तुमच्या गाडीचे हप्ते भरलेले नाहीत, तुमच्या गाडीचे 3 हप्ते मिस झालेले आहेत, तर तुम्हाला आता ऑन दी स्पॉट तिन्ही हप्ते भरावे लागतील. पहिला असं बोलले आपल्याला. पण फ्रेंड्स त्या टायमिंगला तुम्हाला जसं सांगितलं आमच्याकडे एवढा पैसे नव्हते. आम्ही फक्त अवघे 2,000 रुपये घेऊन गावाला चाललेलो होतो. तर आमचं एकदम डोकंच बंद पडलं की अचानक काय करायचं. फ्रेंड्स सिच्युएशन अशी झाली की आनंदनी पण त्यांना खूप रिक्वेस्ट केली, पण ते लोक ऐकतच नव्हते. पण जेव्हा ते लोकांचं बोलणं चाललं होतं तर मी शांत बसले होते, पण ते लोक शेवटी त्यांनी आनंदचं नाहीच ऐकलं. तर मला वाटलं एकदा मी बोलून बघते, जर त्यांनी ऐकलं तर खूप चांगलं होऊन जाईल. पण तसं काहीच झालं नाही. ते बोलले की तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आता तुम्ही आमच्या बरोबर ऑफिसवर चला. आम्ही आमच्या गाडीवर, ते त्यांच्या गाडीवरच होते, पण आम्हाला ते तिकडे घेऊन गेले. आणि फ्रेंड्स ही गोष्ट कोणालाच माहिती नाही, आमच्या घरच्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती नाही अजून. आणि त्याच गाडीवर असताना आमच्या घरच्यांचे फोनवर फोन आणि आनंदच्या मम्मी पप्पाच्या कॉलवर कॉल की कधी येताय. तुम्ही तर बोललात की तुम्ही अहिल्यानगरला पोहोचलात, मग तुम्हाला यायला एवढा का उशीर लागतोय? म्हटलं हा पोहोचलोत. म्हणलं काय सांगायचं त्यांना. आम्हाला काही सुचतच नव्हतं, आमची गाडी चालली होती, आम्हाला काही सुचत नाही, आम्हाला कुठे घेऊन चालले ते पण आम्हाला माहिती नाही. ते लोक जेन्युइन आहेत की नाही हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं त्या टायमिंगला. पण त्यांनी आमचं नाव वगैरे घेतलं आणि त्याला बरोबर माहिती होतं की आम्ही एवढे 2 ते 3 हफ्ते, फक्त 3 हफ्ते मिस झाले होते, फक्त 3 हफ्ते. कारण की प्रत्येक 2 हप्त्याला 3 महिन्याला, म्हणजे 2 महिन्याला 3 महिन्याला आम्ही हप्ते भरत असायचो, पण 2 ते 3च हफ्ते होते जे मिस झाले ते आमच्याकडून. तर त्याच्यानंतर मग ते आम्हाला त्या ऑफिसवर घेऊन गेले आणि तिकडे जाऊन त्याने दुसऱ्या एका मॅनेजरला वगैरे सांगितलं की यांचा असा सीन आहे, यांनी हप्ते यांचे मिस झालेले आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं हो मिस झालेत म्हटलं, पण आम्ही मुंबईला राहतोत म्हटलं, आता गाडी पुण्याची बरोबर आहे. तर म्हणलं पण आम्ही देवाला आलोय म्हणलं, आता गाडी नका घेऊ, हवं तर आम्ही तुम्ही आम्हाला नंबर द्या तुमचा, आम्ही तुमच्या नंबरवर 1 महिन्यामध्ये पैसे पाठवून देऊ. आम्ही त्यांना लय रिक्वेस्ट केली, खूप रिक्वेस्ट केली, पण ते लोक काय ऐकायलाच तयार नव्हते. ते बोलले जर तुम्ही 3 महिन्याचा हफ्ता नाही देऊ शकत तर तुम्ही मिनिमम 5,000 रुपये म्हणजे की 2 हप्ते आम्हाला द्या. म्हणजे की इन्स्टंट आता 5,000 रुपये द्या, आता 5,000 द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची गाडी घेऊन जा. तर आम्ही एवढं त्याला सांगितलं, एवढं त्या व्यक्तीला आम्ही समजवलं की आम्ही दादा, अक्षरशः माझ्या डोळ्यातून त्यावेळेला पाणी येत होतं. त्या टायमिंगला खरंच तनुजा एवढी रडायला लागली होती की दादा प्लीज. म्हटलं आम्ही एवढ्या वर्षातनं म्हटलं आम्ही आमच्या गावाला चाललोत म्हटलं, आणि प्लीज म्हटलं आम्हाला देवदर्शन करून येऊन द्या म्हटलं. वाटलंच तर आम्ही येताना आहे ना तुमच्या गोडाऊनला आम्ही गाडी लावतो. तनुजा हे सुद्धा बोलली पण प्लीज आता आम्हाला जाऊन द्या. तर ते सुद्धा लोक बोलत होते की नाही ताई आम्ही असं नाही करू शकत, आता ते आम्हाला ट्रॅक करत आहात. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमची आम्ही गाडी बघितली आहे किंवा आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन आलो, जर आम्ही इथून तुमची गाडी सोडली तर ते लोक आमच्यावरच कारवाई करतील किंवा आम्हालाच बोलतील. पण काय होतं, ज्या दादाला मी बोलत होते ना त्याला माझ्यासाठी वाईट वाटत होतं. तो पण बोलला ताई रडू नका तुम्ही, असं तसं आमच्या हातात असतं तर ताई आम्ही केलं असतं, पण आमच्या हातामध्ये काय नाहीये, कारण आम्ही तुमची गाडी बघितली, आमच्या हातामध्ये काहीच नाही. आम्ही ऑलरेडी वरती कळवलेलं आहे की ही गाडी आम्हाला इथे दिसलेली आहे.
तर म्हटलं दादा बघा ना काय होतंय का, म्हटलं मी तुम्हाला प्रॉमिस करते म्हटलं की मी तुम्हाला ना जाताना रिटर्न गाडी गाडी नक्की देऊन देऊन जाईन. जाईन, कारण दादा आमचं लग्न झाल्यापासून आम्ही काही इथे आलोच नाही म्हटलं. आम्ही गावाला एवढे 3-4 वर्षांनी आलोय, आमची फक्त गावाकडची जत्रा आणि देवदेव होऊ द्या, मी तुम्हाला स्वतः गाडी देऊन जाते म्हटलं, एवढा तरी विश्वास ठेवा. तर तो थोड्या वेळ गप बसल्यानंतर म्हणला नाही ताई असं नाही होऊ शकत, कंपनीचे रूल्स रेग्युलेशन असतात, असं नसतं हे ते. मग शेवटी मग आम्ही खूप वेळा थांबलो, घरच्यांचे कॉल येत आहे, पाऊस पडतोय, आमच्याकडे छत्री आणि नाहीये. दुसरी गोष्ट फ्रेंड्स, तनुजाची तब्येत पण एवढी खराब म्हणजे एवढी एवढी तब्येत खराब होती ना तिची, म्हणजे तिला ताप आला होता माहिती का गाडीवरच असताना, आणि असं सिच्युएशन झाली ना मग तिला अजून कसं तरी व्हायला लागलं. छातीमध्ये अशी धडकी धडधडी. भरल्यासारखी झाली. आम्ही कोणाला सांगू शकत नव्हतो. एकतर आम्ही पुणे सोडून 3 वर्ष झाले होते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही इकडनं परत गावाला जायचं आणि तिकडे जाऊन, आणि ते काय बोलले होते आम्हाला, ते बोलले की तुम्ही कोणाकडून तरी ऍडजस्ट Adjust करा करा. पैसे. ऍडजस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आम्ही 3 वर्षानंतर यांच्या मम्मी पप्पाला भेटत होतो. गावाकडे आमची पहिली भेट होती मुंबईला आल्यानंतर, आणि त्यानंतर त्यांना असं बोलायचं की आम्हाला पैसे पाठवा, आमची गाडी पकडली. किती ऑकवर्ड वाटते आणि किती खराब वाटते. म्हणतील की तुम्ही इकडनं न सांगता वगैरे आम्हाला Right, गेलात right. आणि तिकडे जाऊन तुमची परिस्थिती अजून खराब झाली. कशाला तर गेला तुम्ही, म्हणजे आम्हाला मदत नसती आम्हालाच झाली. बोलणे बसले असते परत. मदत नसती झाली, बट एक जणाला सांगून 4 जणांना अजून कळालं असतं, कारण की ती सिच्युएशन होती. खूप जास्त पाहुणे आलेले होते जत्रेमध्ये, लांबून लांबून माणसं येतात गावाकडची जत्रा म्हटल्यावर. हा, तर आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की नको आपण कोणाला काही सांगायला, जाऊ द्या, गाडी जाते तर. जाऊ द्या. तर फ्रेंड्स त्या टायमिंगला आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता, तर आम्ही म्हटलं ठीक आहे दादा बघा जसं तुम्हाला बरं वाटते तसं. मग त्यांनी आमच्याकडून गाडीचे पेपर वगैरे मागितले. मग आम्ही त्यांना गाडीच्या डिक्कीमधून सगळे कागदपत्र, गाडीचं आरसी बुक, जेवढे पण डॉक्युमेंट्स वगैरे होते सगळे आम्ही त्यांना दिले, आणि गाडीची चावी आम्ही आमच्या हाताने दिली होती. डोळ्यासमोर. ज्या गाडीवर आम्ही एवढा प्रवास केला, मुंबईवरून आम्ही अक्षरशः गावाकडे आलो इतकं सामान वगैरे घेऊन. ते गाडी हार आमच्या सुख दुःखात असायचे. ती गाडी आमच्या डोळ्यासमोरून आमच्यापासून हमेशासाठी लांब चालली होती. एवढं आम्हाला वाटत होतं की आम्ही किती हौसाने, किती प्रेमाने ती गाडी घेतलेली होती. फक्त 3 हफ्ते मिस झाल्यामुळे एवढी मोठी सिच्युएशन झाली होती. आम्हाला कधी वाटलं बी नव्हतं की 2-3 हफ्ते न भरल्यामुळे असं होईल. आम्हाला वाटायचं की बाबा ठीक आहे, हफ्ते 1-2 मिस झाले तर काय होईल, आपला सिव्हिल वगैरे खराब होईल. तेव्हा आम्हाला एवढं कळत नव्हतं त्या टायमिंगला की सिव्हिल वगैरे खराब होईल, ठीक आहे आपण परत त्याला वर आणू शकतो. आम्हाला हे पण नव्हतं माहित की एकदा सिव्हिल खराब झाला की आपण परत दुसरं काही घेऊ पण शकत नाहीत, काहीच जे नव्हतं आता माहिती. कळतंय आपल्याला. तर त्या टायमिंगला आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता, तर आम्ही ती गाडी दिली. आमच्या डोळ्यासमोर ती गाडी आमच्यापासून लांब चालली होती. आम्ही दोघे पण रडत होतो. दोघे पण एकमेकांकडे बघून ती गाडी आमच्याकडून लांब चालली. तो माणूस गाडी घेऊन गेला, त्याने गोडाऊनवर गाडी लावली. मग आमच्या हातामध्ये 2-2 बॅग, एक बॅग खांद्यावर, 2 बॅग हातावर. आमच्याकडे छत्री नाही, पाऊस येतो, एवढी भूक लागलेली, मला ताप आलेली, आणि एवढ्या सिच्युएशन मध्ये आम्हाला जायचं होतं गावात जत्रेत 4 माणसांमध्ये. तरीही आम्ही हार नाही मानली. तर आमच्या जागेवर जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही एक तर एवढे लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं, ठीक आहे. त्या टायमाला आमच्या जागेवर जर कोणी दुसरं असतं तर 101% स्वतःला संपवून टाकलं असतं, ठीक आहे. तरीही आम्ही ते न करता, काय माहिती देवाने आम्हाला का जगवलं, मला अजूनच समजत नाही ते की कसं काय आमच्यामध्ये एवढी ताकद आली सहन करायची. एवढीशा कमी वयात. तरी आम्ही त्या सगळ्या बॅग वगैरे उचलल्या. मग त्या माणसाने आम्हाला एसटी स्टँड पर्यंत सोडलं. एसटी वरून आपण त्याच्यानंतर किती वेळ थांबला आपण? किती वेळ आम्ही थांबलो, कारण की बसचा वाट बघत 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 आम्ही असा विचार करून आलो होतो की ती गाडी आम्हाला डायरेक्ट आमच्या दारामध्ये उतरेन, पण तसं काहीच नाही झालं. तर फ्रेंड्स एवढा वेट करू करू त्या एसटी स्टँडवर आम्ही खूप जणांकडे चौकशी केली की नेक्स्ट गाडी कधी आहे आमच्या गावात जाण्यासाठी. तर ते लोक बोलले आम्हाला की आता इकडनं तुम्हाला दुसरी गाडी जी आहे ती 2 वाजताची आहे. डायरेक्ट, आणि दर दिवस 1 किंवा 2च गाड्या आमच्या गावाला जाण्यासाठी फ्रेंड्स. आणि आम्ही तिथे पोहोचलो होतो ऑलरेडी 10-10:30चा टायमिंग काहीतरी झाला असेल, कारण की आम्ही 9ला पोहोचलो अहिल्यानगर मध्ये. त्याच्यानंतर हा सगळा मॅटर झाला, त्याला 1-1.5 तास आमचा आरामात गेला. त्याच्यानंतर मग आम्ही खूप वेळा बसलो. मग आनंद मला बोलले की जाऊ दे तरुणा, 2 वाजेपर्यंत थांबायचंय आपल्याला, दुसरा काय आपल्याकडे पर्याय नाही ना. आम्ही कोणाला कॉल करून एवढ्या लांब बोलू शकत नव्हतो, ठीक आहे, कारण की सगळे जत्रेमध्ये बिझी होते. आणि हे दुसरी गोष्ट, तनुजा माझ्यावरच म्हणजे असं मला सारखं मला बोलत होती की उगाच आणली गाडी.
म्हणजे नाही ऐकल्यामुळे झालं. जर ऐकलं असतं तर गाडी आमची वाचली पण त्या असती. टायमिंगला तिला लय समजवलं, म्हणलं जे जाऊन ते झालं म्हटलं, आपल्या नशिबात असलं म्हटलं. त्याच्यानंतर मग आम्ही 2 वाजेपर्यंत तिथं थांबलो. काहीच खायची इच्छा, त्याच्यानंतर भूक लागून पण काय खायची इच्छा नव्हती आमची, काय कशात मन लागत नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यानंतर 2 वाजता गाडी आली. ती गाडी कुठं सोडलं त्या गाडीने आपल्याला? ती गाडी पण आमच्या गावाला जाण्यासाठी नव्हती, ती पण गाडी म्हणजे गाव आहे, म्हणजे ते आमच्या गावापासून पण दुसऱ्या गावामध्ये. त्यानंतर ती 2 वाजता बस आली. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही बसलो. तिने आम्हाला किती किती टाइमात सोडलं? 3:30ला त्यांनी सोडलं. हा. जत्रा जी होती ती दुसऱ्या दिवशी होती ना, आम्हाला हा. 1 दिवस आधी जायचं होतं. ठीक हा. आहे. सोडल्याच्या नंतर मग आता परत आमच्याकडे काय ऑप्शनच नाही. आम्ही आमच्या गावात जायचं कसं? आणि आत्याकडे गावाला जायला पण ती जी बस होती का, त्या बसचा टायमिंग आमच्याकडून मिस झाला मला तर होता. काय आणि माहितच नव्हतं. मी तर फर्स्ट टाइम गावाला गेलते की हा. मला काहीच माहित नव्हतं की तो काहीच ऑप्शन नाहीये आणि जायचा. आता त्या लोकेशनवरनं आमच्या गावाला जाण्यासाठी एकही बस नव्हती फ्रेंड्स. आणि एवढ्या भर नंतर किती ऊन पडलं तिकडं, एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही एका कोपऱ्यात थांबलो. त्या रस्त्यावर एकही गाडी येत नव्हती, एकही गाडी जात नव्हती, कारण की ते आमचं गाव आहे ना, एकदम खेडं गाव आहे फ्रेंड्स. एक सुद्धा गाडी येत नव्हती, एक सुद्धा गाडी जात नव्हती. तर आम्ही कमीत कमी अजून 2 तास थांबलो फ्रेंड्स. 2 तासानंतर आम्ही एका टेम्पोला हात केला आणि त्या टेम्पोमध्ये आम्ही मागं बसून, माहिती आहे का फ्रेंड्स, आम्ही आमच्या गावापर्यंत पोहोचलो. तर हातामध्ये एवढे बॅग वगैरे बघून एवढं कसं तरी वाटत होतं, सगळे लोक तोंडाकडे बघत होते. पण एवढं होऊन सुद्धा आम्ही तोंडातनं आवाज नाही काढला की आमच्या बरोबर काय झालंय. पण फ्रेंड्स तुम्हीच सांगा, जर आम्ही काय विचार करून गेलो तर आम्ही तिकडं आमचा एन्जॉय म्हणून आम्ही गावाला चाललो होतो की बाबा चला एवढ्या आमच्या बेकारण एवढं कठीण आयुष्यामधून आम्हाला 2-3 दिवस आम्ही फिरायला जाऊ, थोडा एन्जॉय करू, 4 माणसामध्ये उठू बसू, असा विचार करून आम्ही गेलो होतो. पण आम्हाला नव्हतं माहित की पुढं आमच्यावर एवढं मोठं संकट कोसळणार आहे आणि एवढं आमच्या बरोबर असं काहीसं होणार आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये आम्हाला 4 माणसांमध्ये हसून खेळून राहायचं होतं. काय कसं वाटत असं आम्हाला की जसं की एवढं काय झालंच नाही असं काय दाखवायचं झालंच होतं नाही. आम्हाला. हा. असं आम्हाला दाखवायचं होतं की आमच्या बरोबर काय झालेलंच नाही. एवढं काय असं राहून 4 माणसात गेले ना की थोडं माणूस हसायचं, हसलं की खेळायचं, बोलायचं. पण कुठं ना कुठं ती गोष्ट अशी अचानक लक्षात यायची की अरे आपली गाडी नाही आता आपल्याकडं. आपण 2 दिवस इथे राहणार, पण शेवटी आपल्याला आपल्या घरी गेल्यावर आपल्याला गाडी नाही. ज्या गाडीवर आपण कामावर यायचो, जायचो, बाजारात जा, इकडे जा, तिकडे जा, आपल्याकडे गाडी नाही. आता काय करायचं? आणि ती गाडी आमच्याकडे सगळ्यात मोठा सहारा होता, माहितीये का फ्रेंड्स. कुठे पण जायचं ना, लिटरली दुसरी गोष्ट, तनुजी सुद्धा त्याच गाडीवर गाडी शिकली आहे, माहितीये का. आणि त्याच्या आधी तिला गाडी सुद्धा येत नव्हती. म्हणजे त्या गाडीबद्दल आमच्या खूप आठवणी, जी आम्ही आमच्या कष्टाने घेतलेली, जी नवीन घेतली होती ती पहिलीवाली फिलिंग, तीच गाडी आमच्याकडे नव्हती त्या टायमिंगला. की कोणीतरी आम्हाला बोललो की तुम्ही कशाने आलात? हा. आम्ही म्हणलो आम्ही बसने आलोय. तर बोलले नाही आम्ही तर तुम्हाला बघितलं तुम्ही 2 व्हीलरने आलात तुमच्या गाडीवर. म्हणलं कोण बोललं? म्हणतात नाही, बापरे. तुम्हाला बघितलंय आम्ही. म्हणलं नाही तर आम्ही बसनेच आलोय. म्हटलं आम्ही गाडीने आलोच नाही, एवढं लांब कोण येईन म्हटलं गाडीने. आम्ही असं बोललो होतो. कारण आमच्याकडे काय पर्याय नव्हता. आम्ही खरंही सांगू शकत नव्हतो, आम्ही खोटंही बोलू शकत नव्हतो, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढ्या लांबून तिथे गेलो मला तीच बघता नाही आली. एवढी मी तापून कार गेले होते, मला एवढी ताप आलेली, माझं एवढं डोकं दुखत होतं, एवढी तब्येत खराब, एवढी डोक्यामध्ये तब्येत- एवढे टेन्शन, त्या गाडीचे टेन्शन. केली. शेवटी आम्हाला जत्रा करता नाही आली ना. आम्ही देवाला गेलो. आम्ही गाडी पण मागितली 2-3 जणाला. त्याच टायमिंगची गोष्ट आहे की आम्ही गाडी वगैरे पण मागितली होती, पण हा. आम्हाला नाही मिळाली गाडी कोणाकडून. म्हणजेच आपल्याच नातेवाईकांनी हा. आपला धोका दिला, असं बोललं तरी चालेल. पण त्या टायमिंगला आम्हाला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, खूप चांगलं झालं. आणि ते बोलतात ना, आपण आपल्या मनाचे काहीच नाही होत, काय नाही होत. सगळं त्याच्या वरच्या मनाने होतं. हे सगळं आम्हाला मुद्दामून घडून आलं. हा, एक सबक भेटला. ज्या लोकांना आम्ही आपलं मानत होतो ना, आम्हाला समजलं की ते आपले नाहीये. नाहीयेत. त्या सिच्युएशन मध्ये साधं मला दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा कोणी गाडी नव्हती दिली. 3ऱ्या व्यक्तीकडून आनंदने गाडी अरेंज करून मला हॉस्पिटलला नेलं होतं. मला सलाईन वगैरे लावली, कारण की माझी हालत खूप खराब लय झाली खराब होती. झाली होती. एवढी खराब ना, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी तब्येत कोणाची खराब होताना पाहिलीच नव्हती. एवढी गरम लागत होते ना, तिच्या आजूबाजूला बसणारे सुद्धा लोक असे हे होत होते की बापरे किती तापले, असं बोलत साधं होते. पाणी जरी पिलं तरी मला उलटी. एक बिस्किट चाय एवढा बिस्किट तुकडा. अर्धा खाल्ला तरी मला उलटी. मला काहीच जेवण जात नव्हतं. मी 2 दिवस जेवले नव्हते त्या दिवशी. 2 दिवस जत्रा होईपर्यंत. जेव्हा जत्रा झाली, पाहुणे सगळे आपापल्या घरी गेले, त्याच्यानंतर मी बरी झाले. बरी झाल्याच्या नंतर मग आम्ही कसं तरी तिकडनं देव नाही केले, काहीच नाही केलं, कारण आमचं मनच लागत नव्हतं कशातच. म्हणजे सगळे एन्जॉय करत होते आणि आम्ही सगळे. दोघेच
एका खाटावर बसून आम्ही एकमेकांकडेच आम्ही आमच्या टेन्शन मध्ये होतो. आम्ही कोणाकडेच म्हणजे जास्त बोललो नाही, काय नाही, जत्रा केली, निघून आम्ही परत घरी जायचा डिसिजन घेतला. आणि तिकडनं आम्ही निघल्याच्या नंतर आम्ही आमच्या घरी आलो. आणि त्याच्या पुढे काय झालं आम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही ते ब्लॉग चेकआउट करू शकता. एवढं बेकार परिस्थिती होती त्या टायमिंगची, तुम्ही बघा ती नंतर की काय झालं होतं नक्की त्या ब्लॉग मध्ये. घरी आल्यावर आम्हाला वेगळंच काहीतरी बघायला भेटलं होतं, तर ते पण तुम्ही त्या आधीचे आम्ही ब्लॉग अपलोड केले त्याच्यात बघा. आणि मग काय झालं त्या गाडीचं, तर फ्रेंड्स गावाकडून आल्याच्या नंतर आम्हाला 1.5 महिन्यांनी म्हणजे की पूर्ण 45 दिवसाने आम्हाला कॉल आला. आणि ती मॅडम आम्हाला अशी बोलली की तुमची गाडी अशा अशा ठिकाणी तुम्ही दिलेली आहे, तुम्ही हप्ते वगैरे नाही भरलेले किंवा मिस झाल्यात XYZ जे पण. म्हणलं हो बरोबर आहे मॅडम. तर ते बोलले मग तुम्ही तुमची गाडी रिटर्न का नाही घेऊन गेलात, की तुम्ही हप्ते थोडेफार पैसे भरले असते तर तुम्हाला तुमची गाडी मिळाली असती. पण म्हणलं ज्या सरांनी गाडी आमची घेतली त्यांनी आम्हाला सांगितलंच नव्हतं की असं असं काहीतरी आहे. तर ते बोलत तसं नाहीये मॅडम, जर तुम्ही 1 महिन्याच्या आत जर तुम्ही गाडीचे पैसे भरले असते, म्हणजे की 3-2 जेवढे बी तुमचे हप्ते थकले तेवढे तुम्ही भरले असते तर तुम्हाला तुमची गाडी रिटर्न मिळाली असती. आणि म्हणलं मग मॅडम त्यांनी आम्हाला तर काही तसं सांगितलंच नाही. म्हणलं असं कसं त्यांनी सांगितलं असेल. म्हणलं नाही सांगितलं मॅडम, आम्ही खूप वेळ त्यांच्यापाशी थांबलो होतो, त्यांनी आम्हाला असं काहीच इन्स्ट्रक्शन दिले नाहीत की तुम्ही असं असं करा म्हणून. त्या टायमिंगला आम्ही परत एवढे रडलो की काश त्या 1 महिन्यामध्ये आपण काहीतरी जमवाजमी केली असते, आपण आपली गाडी आणली असते जाऊन. अरे कशी जमाजमी करायची, काम पण तर नव्हतं ना आपल्याला. पण काही केलं असतं आपण, पण आपल्याला कळायला पाहिजे होतं. पण आपल्या नशिबात जी गोष्ट होणार असती ना ती कशीही होती. राईट. त्याच्यानंतर ते बोलतात ना हाती निकल गया और पूछ रह गई, तसं झालं होतं. पूर्ण महिना झाला आणि शेवटच्या दिवशी आम्हाला कॉल आला, ते काहीच उपयोगाचं नव्हतं. तर आम्ही त्यांना डायरेक्टली बोललो की मॅडम मग आता काय करायचं, आम्हाला तर आमच्याकडे इन्स्टंट एवढे पैसे नाही येत आता भरायला. तर त्या बोलल्या की ठीक आहे. पण मग त्या टायमिंगला आमचे 3 हप्ते मिस झाले होते, त्याच्यानंतर आम्हाला 4 हप्ते म्हणजे की आम्हाला 10,000च्या वर अमाऊंट पे करायची होती आणि तेवढे आमच्याकडे नव्हते. तर म्हटलं जाऊ द्या मॅडम, गाडी गेली तर जाऊ द्या. तर ते बोलले ठीक आहे, पण गाडीवरचं लोन तुमच्यावर चालू राहील, तुम्ही नील वगैरे करायचं काय प्रोसेस केली का. म्हटलं आम्हाला काय माहितच नाही त्याबद्दल. एवढंच बोलून आम्ही फोन ठेवून दिला आणि आम्ही त्या गोष्टीवर लक्षही नाही दिलं की आमचं सिव्हिलवर काय इफेक्ट होईल, आमचे डॉक्युमेंट्स वगैरे काय झालं काय नाही झालं, आमचा लोन क्लोज झाला की नाही झाला. लहान आणि बुद्धी नसल्यामुळे अशा गोष्टी आमच्या बरोबर घडल्या. तर फ्रेंड्स या व्लॉग मधून तुम्ही काहीतरी हेच शिका की जर तुम्ही कुठलीही वस्तू घेताय, जर तुम्हाला हप्ते वगैरे भरता नाही येत किंवा XYZ काही प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करा की बाबा आम्हाला असा असा प्रॉब्लेम होतोय, आम्ही हप्ते नाही भरू शकत किंवा आम्ही गाडी पुढे कंटिन्यू नाही करू शकत, आम्हाला काय फायनान्शियली प्रॉब्लेम आहे. तुम्ही कंपनीशी कॉल करून शेअर करा. हप्ते नाही भरले तर आपल्याला आपल्या सिव्हिलवर फरक पडू शकतोय. आपण त्यापुढे कुठलाही लोन आयुष्यात घेऊ शकत नाही. हे खूप डिफिकल्ट सिच्युएशन असते आपल्या लाईफमध्ये. आणि खरंच तुम्ही आहे ना सिबिल स्कोर म्हणजे आपला तुम्ही सिबिल आहे ना कधीच असा हे नका करू, खराब नका करू, जेणेकरून आपल्याला कधी होम लोन भेटणार नाही, कधी कार लोन भेटणार नाही कधीच. म्हणजे सिबिल आहे ना आपल्या आयुष्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. ते तरी खूप मोठे लोन झाले, साधा मोबाईल घ्यायला गेला तरीही लोन भेटत नाही, असं होतंय. आणि आनंदचं तर सिबिल पूर्णपणे खराबच झाला होता त्या गाडीमुळे, बस दुसरं काहीच नाही. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आमचा दुर्दैवी घटना आमच्या बरोबर अशी झालेली होती आणि ही जेन्युइन आणि रिअल आहे. तुम्हाला काय वाटतं त्या सिच्युएशन मध्ये आमच्या जागेवर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं. राईट. आणि आम्ही काही मुद्दामून केलं नाही. त्यावेळेस आमच्या बरोबर ज्या गोष्टी घडत गेल्या त्या घडत गेल्या आणि आम्ही त्या गोष्टीला एक्सेप्ट करत गेलो, कारण की आमच्या चुका होतात, आम्ही कोणाला सांगूही शकत नव्हतं. आणि मेन गोष्ट आम्ही कोणाकडून मदत नाही मागितली. मला ह्या गोष्टीची खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट जर फ्रेंड्स आपण कोणाला मदत पण तर मागितली ना, त्या टायमिंगला आपल्याला मदत करते पण ते आपल्याला आयुष्यभर टोमणे देतात की मी तुला मदत केली होती, मी तुझी गाडी सोडून दिली, मी केलं. आम्हाला हे ऐकायचं नव्हतं फ्रेंड्स. कधी कधी असं वाटतं लग्न करून गुन्हा केला आम्ही, एवढे आमच्यावर संकट कोसळले होते, शपथ. तरीही आम्ही एकमेकांची कधी साथ नाही सोडली फ्रेंड्स. तरी पण सोडली. कोणी सोडली? पुढच्या ब्लॉग मध्ये कळन तुम्हाला काय झालं होतं. सोडली आता बघ संघ येत आपण. आताच जाऊ द्या, पण कधी ना कधी सुटली होती ना. असे कुठलेच नवरा बायको नाही ज्याच्यामध्ये भांडण तंडण होत नाही आणि घर सोडून जात नाही. आम्ही बी गेलो होतो, तुम्हाला कळन पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला फ्रेंड्स हा ब्लॉग इथेच एंड करूया. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि एक कमेंट करून जावा की आमच्याकडून काय चुकलं किंवा काय आम्ही अजून आमच्या लाईफ मध्ये त्या टायमिंगला डिसिजन घेतला पाहिजे होता. प्लीज कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला जाताना सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.